पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नाथ महाराजांच्या 8 ग्रंथापैकी आता हा 7वा भाग आपण पाहत आहोत। श्री ज्ञानदेवांच्या अमृतानुभवामधील पहिल्या 5 संस्कृत श्लोकावरील श्री एकनाथ महाराज कृत ही ओवीबद्ध टीका आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण माऊलींच्या अमृतानुभवामध्ये ज्या श्लोकावर ही टीका करणार आहे तो श्लोक कोणता आहे, तर तो श्लोक असा सांगतात की यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्रीनिवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये। यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्रीमद्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम। आता त्याच्याकरता मध्ये असं पाहायचं की हे दैवत माझा आश्रय आहे, असं माऊलींनी त्यांच्या या 5 श्लोकाच्या सुरुवातीला म्हटलं। त्याच्यामध्ये जे काही परमात्म्याला लावत असणारी अक्षरं आहेत ती सगळी अक्षरं इथं घेतली। अक्षर, अनाख्येय, आनंद, केवल आणि याचा समन्वय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि माझे निवृत्तीनाथ हे एकच आहेत असा समन्वय करून घेतला। आता त्यावर एकनाथ महाराज काय टीका करतात पहा। ओम नमः श्री निवृत्ती सदैव प्रकट तव कीर्ती प्रेमळा आधार तू चित्ती आश्रय स्थिती अनन्य। आता त्यांनी दाखवून दिलं की माझे निवृत्तीनाथ तुम्हाला माझा नमस्कार असो। आपण कसे आहात तर सदैव प्रकट, आणि शिवाय तुम्ही कसे प्रकट आहेत तर कीर्तीनी प्रकट आहेत। म्हणजे प्रत्यक्ष निवृत्तीनाथ हे एखादं शरीर असलं तर त्या शरीराला काय असेल ते कालमर्यादा, त्या काळात ते शरीर असेल, पण तदनंतर त्या काळापासून आजपर्यंत आणि आजपासूनही आणखीन किती काळापर्यंत कीर्ती कधी लोपणार नाही। म्हणून ती कीर्ती जी आहे ती सदैव प्रकट आहे अशी कीर्ती। शिवाय तुमचा जो काही स्वभाव आहे तो कसा आहे तर प्रेमळ आणि सर्वांचा आधार देणारा। सगळ्यांच्या चित्तामध्ये तुमच्याबद्दलचं प्रेम आणि तुमचा आधार आहे याची जाणीव परिपूर्ण आहे। म्हणून सगळे जीव की जे परमार्थाकडे येऊन तुमच्याकडं आदर भावनेने पाहत आहेत ते सगळे तुमच्या आश्रयावर आहेत। आता असं सांगितलं की आश्रयकता आहे, आश्रय स्थिती, आश्रयाची स्थिती या सगळ्या जीवाची कशी तर अनन्य। आता याशिवाय नाही। जसं एकदा श्रीगुरू असले की दुसरा देव नाही, काही असो, सगळ्यात जर प्रमुख कोण असेल तर श्रीगुरूच। याच्याशिवाय दुसरं किती दैवता असली तरी ते श्रीगुरूच्याच ठिकाणी आले। आपण श्रीगुरूची पूजा केली की जेवढे काही दैवत आहेत त्या सगळ्या दैवताला पोचलेली आहे। त्यामुळं अनन्यत्व यातून होतं। किंवा कधीकधी काय होतं की काही असो, मनुष्य या देवाला महत्त्व देतो, त्या देवाला महत्त्व देतो आणि जे महत्त्वाचं आहे ते राहतं। मग त्याच्यामुळं माझं जर काही असेल तर तुम्हीच एक आहेत आणि तुमचंच ठिकाणी माझं अनन्यत्व आहे। केवलानंद स्वयं ज्योती शब्द नव्हे त्याची व्यक्ती नाशरहित सर्वभूती श्रुती वाढती।
श्रुती वदती. आता हे जे काही श्लोकामध्ये आनंद स्वरूप आलेलं, या सगळा तुमचाच आहे. आणि अक्षर हे जे आहे ते अक्षर म्हणजे एक शब्दच आहे. आणि हा शब्दसुद्धा कसा आहे तर व्यक्त रूपाला आलेला आहे. अक्षर परमात्मा आहे, पण अक्षर आपण शब्दालाही म्हणतो. मग शब्द हे काय अक्षर जरी असलं तरी ते व्यक्त आहे. त्याच्यामुळं आम्हाला स्पष्टता आली. आणि हे शब्दरूपी अक्षर जरी आमच्यासमोर असलं तर तुम्ही जे अक्षर आहात ते तुम्ही मात्र नाशरहित आहेत. क्षर नाही, त्याला अक्षर म्हटलं. तेव्हा तुमच्या ठिकाणी अक्षरत्व आहे. तुम्ही प्रकट झाला म्हणजे शब्दरूपाने आला. आणि तुमचं जे मूळ स्थान आहे ते अक्षररूप आहे, म्हणजे क्षररहित असंच ते ठिकाण आहे. हे सगळं कोणी बोलून दाखवलं आहे? श्रुती वदती. श्रुतीने सगळ्याला हे सांगितलं. कोणासाठी तर सर्वभूती, सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी. आणि सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी तुम्ही अक्षररूपानं आहात. वरच्या भूतमात्रांच्या देहाचं काय व्हायचं आहे ते परिवर्तन होत असेल, पण तुम्ही मात्र कसे आहात तर अक्षररूप आहात. सगळ्याच्या अंतःकरणात तुमची स्थिती तीच कायम आहे. वरचं असेल नसेल काही होईल. अक्षरा न शिवोनी असे, अक्षरत्व त्याचे निभासे. अक्षरे जाहले सर्व पिसे, अक्षर नुमसे कवणाई. आता सगळे गोष्ट अशी की अक्षर म्हणून सगळ्यांच्या शरीराच्या ठिकाणी परमात्मा स्वरूप आहे. पण या सगळ्यांच्या देहाला त्या अक्षर स्वरूपानं कुठेही स्पर्श केलेला नाही. न शिवोनी, कुठेही स्पर्श केलेला नाही. आणि शिवाय हे सगळं शरीर आहे, ह्याला आहेपणा कोणामुळं आला? हे कोणामुळं दिसतं, कोणामुळं भासतं? तर अक्षरामुळं. आपल्या ठिकाणचं अक्षर हे जे स्वरूप आहे ते काढून घेतलं तर काय राहील? त्या शरीराच्या ठिकाणी काही राहत नाही. आता आपलं शरीर निदान काय आहे की अवस्था बदलत जातं. जसं लहानपणापासून आज ज्या काही अवस्थेला आपण आहोत तसं बदलत जातं. हे त्यांच्या कालमर्यादा आहेत. बालक किती वेळ, कुमारत्व किती, तारुण्य किती, हे त्याचं ठरलेलंच आहे. कुणाचं तारुण्यात एखादं वर्ष मागं पुढं होतं, 2 वर्ष मागं पुढं होतात, पण तारुण्यच टिकले, त्याला म्हातारपण आलंच नाही असं कधी होतच नाही. कधी मागं पुढं थोडंफार होतं, पण असतंच. मात्र हे अक्षर स्वरूप त्या शरीरातलं काढून घेतल्यावर त्या संपूर्ण शरीराला संपायला काहीच वेळ लागत नाही. ते अगदी काही तासानंतर संपायला लागतं. आणि 4-8 दिवस ठेवले तर काही प्रक्रिया केली तरच राहतं, नाहीतर त्याचा नाश व्हायला सुरुवात होते. अक्षरे जाहले सर्व पिसे, अक्षर नुमसे कवणाही. आता ह्या अक्षराच्याच मुळे सगळ्यांच्या ठिकाणी जे काय असेल ते इंद्रियाला जिवंतपणा येतो. ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ. सगळ्यांच्या ठिकाणचं वर्तन त्या ज्ञानप्रकाशानेच होतं. आणि त्याच ज्ञानप्रकाशानं जे काही दिसतं आहे, जे काही ऐकू येतं आहे, ज्याचा वास येतो आहे, जे गोड कडू आंबट लागतं आहे आणि जे स्पर्शाला आहे त्याच्याच ठिकाणी सगळे गुंतले. हे सगळं जर काय असेल तर जाहले सर्व पिसे. ते सगळं ते ज्ञानच आम्हाला सगळीकडे आहे. त्या ज्ञानानं मी तुम्हाला बाकीचं काय दाखवणार नाही, मलाच बघा. असं केलं असतं तर कशाला? कोणीच कुठं काय बघितलं नसतं, ऐकलं नसतं. पण त्या ज्ञानानं मदत केली आणि आम्ही सगळं बाह्यच झालो आणि त्याच्यातच झालं. पण हे सगळं बाहेर आहे ते ह्याचं स्वरूप आहे असं मात्र अक्षरे नुमसे कवण आहे. हे मात्र कोणाला कळत नाही की हे पाहतोय ते घर पाहतो, डोंगर पाहतो, नदी पाहतो, झाड पाहतो का परमात्माच सर्व व्यापक झाला आहे, अनेक रूपानं आहे असं पाहतो. हे कधीच कोणाला कळत नाही. जाती धर्म क्रिया योग, सगुण निर्गुण विभाग, बद्ध मुक्त प्रसंग, अक्षरमय सर्वही. आत्तापर्यंत ज्या गोष्टीनं आपल्या ठिकाणी सर्व व्यवहार होऊ लागलेले आहेत ते सगळे व्यवहार, त्या व्यवहार होण्याकरता कोणत्या कोणत्या गोष्टीचा आधार घेतला जातो
तर जातीचा आधार घेतला जातो, धर्माचा आधार घेतला जातो आणि त्या आधारे क्रिया होतात किंवा क्रियायोग होतो. आपल्याला असं वाटत असतं की जसं भगवद्गीतेने चातुर्वर्ण सांगितले, पण भगवद्गीतेने सांगितले मनुष्य मात्रांचे, पण बाहेर बघायला गेलं तर असंख्य जातीत त्या काय भगवद्गीतेने सांगितल्यात असं भाग नाही. कारण त्या शब्दाला इथं कुठं थारा नाही चातुर्वर्ण्याचा. माती अनेक प्रकारची, झाडं अनेक प्रकारची, खडक अनेक प्रकारचे झालं, पक्षी अनेक प्रकारचे, जलचर अनेक प्रकारचे, श्वापद अनेक, कितीतरी जातीत झाल्या. ह्या जाती केवळ इथं आल्या आणि भगवद्गीतेनंच त्याला प्रसिद्धी दिली किंवा एखाद्या स्मृतीने प्रसिद्धी दिली असं नाही. हे आहेच आहे आणि त्याप्रमाणे त्या जातीचा तो धर्म आहे. ती जात त्या धर्माप्रमाणे राहते, त्या जातीला तो जो धर्म आहे तो आहेच. मग आता एरवी मनुष्याच्या ठिकाणी आपण वर्ण आणि हे जर पाहत गेलो तर त्याचे धर्म काय, तेव्हा ब्राह्मणाचा असेल तर 9 आहेत धर्म, त्याला 9 त्याला काय आहेत गुण आहेत. झालं, क्षत्रियाचे 7 आहेत, वैश्याचे 5 आहेत, शूद्राचा 1 आहे, हे आहेच. पण हे धर्म बाकीच्यांचे त्यांचे आहेत, ते आहेच आणि त्याप्रमाणे त्यांच्या क्रियायोग होतात. आता पाहिलं तर जसं आपल्याला इंद्रिय आहेत, डोळ्याचा पाहणे हाच धर्म आणि ती क्रिया होते, कानाचा ऐकणे हाच धर्म, तेच क्रिया होते. अशा तऱ्हेनं हे सगळं जरी आता बाहेर आलं झालं. दुसरी गोष्ट काय आहे की परमात्म्याच्याकडं शोधायला गेलं तर सगुणत्व आणि निर्गुणत्व हे 2 विभाग आले. एक परमात्मा सगुण रूपानं आम्हाला आठवतो, त्याचं ध्यान प्रत्येक श्रुतीच्या ठिकाणी प्रत्येक पुराणाच्या ठिकाणी त्या देवतेचं ध्यान लिहिलेलं आहे, ध्यान मंत्र आहेत. ते ध्यान मंत्र म्हटलं की बरोबर ही कोणती देवता आहे त्याचं आमच्या ठिकाणी काय होतं, चित्र उभा राहतं, आकार उभा राहतो, म्हणजे हे सगुण. आणि काहीच नाही, अवघाचे आकार, घासियेला काळे, म्हणजे हे काळ ज्याला ग्रासतो ते आकार सोडून जे काही निराकार आहे ते निर्गुण. असे विभाग पडले आणि मग या सगळ्यातून या सगळ्याला धारण करत करत बद्ध मुक्त हे त्यात आले. बद्धांची एक रास तयार झाली, मुक्तांची एक रास तयार झाली आणि हे सगळे कशाच्या आधारावर आहेत हे सांगायचं. इतकी विविधता आत्ता सांगितली. ही सगळी विविधता अनेक प्रकारची जरी असली तर अनेक प्रकारच्या विविधतेला आधार कोण आहेत, अक्षरमय सर्वही, हे अक्षरच सगळ्याचा आश्रय आहे. त्यामुळं निवृत्तीनाथ हे माझे परब्रह्मस्वरूप आहेत आणि त्यांचा मी आश्रय घेतो. ते दैवतम, ते दैवत आहे ते सांगितलं. आणि आश्रय कोण घेतो तर मी त्यांचा आश्रय घेतो, कारण मी घेतो असं नाही, याच्यावत जीव मात्र त्याच आश्रयावर आहेत. तो सच्चिदानंद पर सदैव सर्व साचार, तो सर्व निवृत्तीस आधार, निवृत्ती डगर यासाठी. आता त्याच्यानंतर हे एखाद्या व्यक्तिरूप नसून सच्चिदानंद स्वरूप आहेत. शिवाय कसं आहेत, सदैव सर्व साचार, जिकडं तिकडं पाहत असाल तर सदैव आहे. आणि त्यांचं जे काही आहे तर ते ज्ञानस्वरूपानं सगळीकडं त्यांचा संचय आहे. म्हणजे श्रीगुरू एका ठिकाणी व्यक्तिरूपानं स्थिर असतील पण ज्ञानरूपानं सगळ्याकडे आहेत. माऊलीसुद्धा सांगतात की मज हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसारो, म्हणजे कशानं हृदयात आहे तर ज्ञानस्वरूपानं किंवा विवेकानं ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. म्हणजे जिथं तिथं साचार आहेत, त्यांचा जिथं जिथं संचार आहेच आहे. तू सर्व वृत्तीस आधार. मग आता जी शुद्ध वृत्ती असेल त्यालाही त्यांचाच आधार आहे आणि जी बाह्यवृत्ती असेल त्यालाही त्यांचाच आधार आहे. ती वृत्ती ज्याच्या ज्याच्या ठिकाणी सम्मिलित होईल ते पाहिल, त्या आकार होईल. म्हणून मग तिच्या ठिकाणी होत असलेलं सगळं
त्याला सगळ्याला तूच आधार आहेस. आपण पाहतोच की नुसती वृत्ती एखाद्या वस्तूकडे गेली आणि ती वस्तू कळाली नाही तरी ते कोण सांगतं? ज्ञानच सांगतं कळाली नाही. आणि कळाली कोण सांगतं? ज्ञानच सांगतं. म्हणजे नुसत्या वृत्तीला जाऊन काहीच उपयोग नसतो, तिच्याबरोबर ज्ञानाला जावंच लागतं. म्हणून तूच आधार आहेस असा असणारा निवृत्ती डगर यासाठी. आणि इतकं सगळं करून तुम्ही निवृत्तीत, म्हणजे वृत्तीला आधार असून निवृत्तीत, हे तुम्हाला नाव पडलेलं आहे. आता त्या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, गुरुरित्याख्याया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयताज्ञा नमस्तस्मै दयार्द्राई निरंतरम. आता ते सांगतात की सर्व लोकामध्ये श्रीगुरु या नावानं तुम्ही आख्याया आणि तुमची आज्ञा पाळणारी कोण आहे? तर साक्षात असणारी शांकरी विद्या ही आहे, तिचा जय जयकार असो. जयती. आणि तुम्ही कसे आहात? दया आणि तुमच्या ठिकाणी आर्द्रता आहे. शिवाय तसे तुम्ही कसे आहात? तर निरंतर, म्हणजे तुमची जी काय असणारी स्थिती ती श्रीगुरुपदानं तर आहेच आहे, पण त्याशिवाय तुमच्या ठिकाणी स्फुरद्रूपत्व आहे. हे सगळं आता काय आहे की ते सांगतात. आता त्यावरनं अथराय काय लिहितात पहा. वृत्त्यानुभवे निवृत्ती वृत्ती सकवण उपपत्ती विषयज्ञाने वृत्ती एर निवृत्ती सर्वही. आता जर काही असेल तर निवृत्ती हे तरी कशानं अनुभवाला आलं? तर वृत्तीनेच अनुभवाला आलं. निवृत्ती तर म्हणायचं, पण निवृत्तीला अनुभव कोण आहे? तर निवृत्तीच आहे. मग वृत्तीने त्यांच्या ठिकाणी काय अनुभव घेतला? ते निवृत्ती आहेत. म्हणजे यांच्या वृत्तीच्या ठिकाणी काही नाही. आपण कसे आहेत? तर त्यांनी पुढं दाखवलं की वृत्ती म्हणजे विषयज्ञाने वृत्ती. ही वृत्ती विषयाला धारण करून सर्व इंद्रियांचा संबंध करत व्यवहार करत राहते, ही वृत्ती. आणि ह्या वृत्तीनं समोर असलेल्या श्रीगुरु रूपाला निवृत्तीनाथाला पाहिलं आणि मग असं पाहिलं की नुसतं निवृत्ती नाव नाही ना यांचं, हे निवृत्तीच आहेत. कारण आम्ही आमच्या ठिकाणी पाहिलं की डोळे कोणाला तरी पाहतात आणि हे पाहतात ह्याची जाणीव होते. एखादा मनुष्य टक लावून कुठंतरी पाहत असला तर हा आतल्या विचारात आहे, दृष्टी उघडी, पण ह्या दृष्टीला काही पाहणं आहे असं नाही हे ओळखायला येतं. कारण का? तर त्याची ताटच ते लागलेलं असतं. बुबुळ इकडे इकडंसुद्धा हलत नाही, शांत असतं, पापणीसुद्धा खालीवर होत नाही. आणि ज्याची दृष्टी समोर काहीतरी पाहत असते तिथं चंचलत्व असतं. ते केवळ चेहऱ्यालाच पाहते असं नाही, कधी इकडं पाहते, कधी इकडं पाहते, कधी तिकडं पाहते. त्यामुळे त्या बुबुळाची हालचाल चालू असते. म्हणजेच ते काय पाहतात हे कळतं. आता ज्यांचं पाहणं इतकं आहे की तिथं कोणत्याच प्रकारची हालचाल नाही, असे तुम्ही निवृत्ती आहात. वृत्तीस कवण उपपत्ती. मग आता ह्या वृत्तीला वृत्ती म्हणायचं कसं? काय नाव आहे? वृत्ती आहे का निवृत्ती आहे? त्याच्याकरता दाखवलं विषय ज्ञाने वृत्ती. जी विषयाला धारण करून बाहेर जाते तेच. म्हणजे जो मनुष्य काय आहे की एखादी गोष्ट आहे, आता आपल्या घरात काय आहे की बसलेत सगळे लोक येऊन आणि तो पण तेवढ्यात आला, बाकीची माणसं बसले, तोही आला आणि बसला नुसताच. पण बाकीच्या माणसापुढं काय फराळाला म्हणा, काय फळं म्हणा ठेवली होती. मग हे त्या माणसाकडं बघत नाही, त्या फराळाच्या बशीकडं बघतो, त्या प्लेटकडं बघतो. पुन्हा थोड्या वेळ झाले म्हणजे ह्याच्या मनात काय? आता ज्या अर्थी तिथंच पाहतो आहे त्या अर्थी ह्याच्या ठिकाणी त्या विषयाचं ज्ञान आहे, ते मला दिलं तर बरं होईल, किंवा हे काय आहे, काय खातात, अशा तऱ्हेनं त्या वृत्तीचा काय व्यवहार चालला हे कळतं. ती वृत्ती त्या ठिकाणी त्या वृत्तीच्या हालचाली येऊन, म्हणजेच नजरेच्या हालचाली येऊन याच्या मनात काय ओळखायला येतं. आता हे सगळं एर निवृत्ती सर्वही. पण असं त्यांच्या ठिकाणी नाही. ते सगळं कसं आहे? निवृत्ती स्वरूप आहे. नाना रूपात्म विषय तज्ज्ञाने अहम प्रत्यय
तेने होय सर्व कार्य करता होय क्षणिक. आता तेच निवृत्ती स्वरूप असणारं ज्ञान, की त्या ज्ञानाला वृत्तीचा काही अंग नाही, पण तेच जेव्हा आमच्या रूप म्हणून डोळ्यापुढे येईल, रूप हा विषय धारण करील, तेव्हा त्याच ज्ञानाने आम्ही रूप नावाच्या कोणत्या वस्तूला पाहत असो. तज्ज्ञाने अहम प्रत्यय, त्याच ज्ञानानं आम्ही काय पाहिलं असा प्रत्यय येतो. येणे तेणे होय सर्व कार्य, आणि मग तो जाहीर होतो, मी अमुक अमुक गोष्ट पाहिली. हे काय झालं, तो त्याचा व्यवहार झाला. काय झालं, किंवा ते कार्य झालं. आणि हे कार्य करण्याकरता ही निवृत्तीरूप वृत्ती क्षणिक करता होती. कारण ती त्यालाच धरून बसली असती तर ऐकायचं कोणी, त्यालाच धरून बसली तर वासाकडं कोण जायचं, म्हणून तिथं क्षणिक आहे. तेवढ्यापुरतं त्याने काय केलं तर करता होय क्षणिक. मग वृत्तीच्या ठिकाणी निवृत्तीनेच आधार घेतला, रूपाचं पाहणं ठरवलं, रूप विषयाकडे गेली, काय असेल त्याचं निरीक्षण केलं आणि झालं. हे क्षणिक आहे. जसं एखादा शेजारी बसला आहे आणि म्हणला मी अंगठी करून आणली, मग त्याने काढलीसुद्धा बोटातनं, आपल्या तळहातावर दिली, आपण ते रूप विषय केला, अंगठीला निहाळलं आणि त्याची त्याला देऊन टाकली. आता कार्य झालं आणि करताय मावळला, कारण अंगठी काही ह्यांची नाही, त्यांची त्यांना देऊन टाकली. संसारा होय जीवन, म्हणून निवृत्ती म्हणावे पूर्ण. वृत्ती प्रसर लघु जाणून, गुरुत्वे होय निवृत्ती. आता तसं पाहायला गेलं तर एरवी संसाराची व्याख्या काय असते तर सगळीकडं संसारात दुःख मूळ, चहूकडे इंगळ, ही त्याची व्याख्या आहे. पण इथं जर निवृत्तीचा आश्रय घेतला, म्हणजे श्रीगुरूचा आश्रय घेतला, तर हा संसार तुमच्या ठिकाणी काय आहे की तुमचं अशा तऱ्हेचं जीवन होईल की तो परमार्थ जीवन होईल. त्या संसाराचं आणि तुम्ही करत असलेल्या परमार्थाचं कुठं काहीतरी वाकडं आहे असं कधीच जाणवायचं नाही. कारण तो संसार करताना ज्या इंद्रियाद्वारे, ज्या अंतःकरणद्वारे तुम्ही करायचं आहे, त्या अंतःकरण परमार्थानं पूर्ण झाले. त्यामुळं व्यवहार करायचा नाही तर परमार्थांगानं व्यवहार होऊ लागला, म्हणजे त्या व्यवहाराची सचोटी तयार झाली आणि त्यामुळं तेच एक प्रकारचं जीवन झालं. म्हणून निवृत्ती म्हणावे पूर्ण. तेव्हा आता तिथं जर काही सगळा व्यवहार होऊनसुद्धा व्यवहार झालाच नाही असं साक्षीत्व राहत असेल तर न्याय निवृत्ती म्हणावं, नाही तर काय म्हणावं. मग कार्य झालं पण साक्षी भावानंच झालं, हेच खरं जर काय असेल तर निवृत्ती. म्हणून वृत्तीचा आता रूप कसं झालं तर प्रसर, म्हणजे व्यापकही होते, लघु म्हणजे कमी होते, संकुचितही होते, प्रसरही होते. अशा तऱ्हेचं हे खऱ्या अर्थानं या तऱ्हेची वृत्ती का तयार झाली तर श्री गुरुत्वे होय निवृत्ती. माझे श्री गुरु माझ्या ठिकाणी अंतःकरणाला अशा तऱ्हेनं घडवून तयार केल्यामुळं अंतःकरण वृत्तीची स्थिती अशी तयार झालेली आहे. स्वप्न सर्व मिथ्या भासे, ते विपाये खरे होतसे, तैसे गुरुनामे येतसे विश्वगुरुत्व प्रत्या. आता एकंदरीत कुठल्याही माणसाला स्वप्न पाहायला मिळतंच, स्वप्नच पाहिलं नाही असं कोणी नाही. आणि मग त्यात जे असतं ते सगळ्याला खरंच वाटतं. पण असं कधीतरी होईल की हे स्वप्न सत्याला येईल. काहीतरी स्वप्नात आलं होतं, कारण पुढं गेलं तर तेच सत्य झालं. कधीतरी स्वप्नात वाटलं होतं की आपल्याला असं होईल आणि ते सत्यात होतं. आता जीवनातले जे क्रम असतात, एवढे तेवढे क्रम स्वप्नात येतात आणि तेवढे क्रम सत्यातही येतात. एखादा शाळेत असतो, वर्गात कुठल्याही अभ्यास करतो आणि मला अशा तऱ्हेची मार्क मिळावीत, हे त्याच्या स्वप्नातलं असतं आणि प्रत्यक्षातही होतं. त्याच्यापेक्षा 2 पॉईंट पुढं नाही तर थोडंफार जवळ झालं, मला स्वप्न साकार झालं. नोकरी लागावी स्वप्न होतं, नोकरी लागली, स्वप्न साकार झालं. लग्न व्हावं होतं स्वप्न, लग्न लागलं, झालं साकार. म्हणजे असं कितीतरी प्रत्ययाला येणाऱ्या गोष्टीत की ते स्वप्न सत्यत्वाला आलं. पण
ही सगळी बाकीची झाली स्वप्न. आता परमार्थातलं जे काय अभ्यासाचं आहे त्यातलंही असं जे काही स्वप्न असेल तसं स्वप्नसुद्धा काय तैसे गुरुनामे येत असे. ते जे स्वप्न सत्याला येत असेल तर त्याला मदत कोणाची? इकडं तुमच्या काय आहे की प्रारब्धाची मदत आहे. प्रारब्धाने तुम्ही तितके मार्काने पास झाला, प्रारब्धाने तुम्हाला नोकरी लागली, प्रारब्धाने तुमचं लग्न झालं, हे सगळं. इथं मात्र श्रीगुरूचं नाम आहे. श्रीगुरूच्या नामाने तुमची स्वप्न सत्याला आलेली आहेत. विश्वगुरुत्व प्रत्यया. आणि मग असं झालं की हा एकटा माझ्या एकट्याचाच अनुभव आहे असं नाही. माझे सगळेच गुरुबंधू सांगतात की आमचं असं झालं, आमचं असं झालं. म्हणजे मग विश्वाला ह्यांचं गुरुत्व लाभलं. मग हे सामान्य एवढे तेवढे गुरु राहिले नाहीत तर कसे झाले? विश्वगुरू. कारण विश्वाला ह्यांचा उपयोग व्हायला लागला. मनुष्य गुरुत्वाने जरी त्यांच्याकडं शिष्यत्वाने जरी आला नसला तरी तिकडं मात्र काय करतो की अशी तिथं म्हणला चांगलं असतं, तिथं चांगलं ऐकायला मिळतं, तिथं ऐकल्यावर सगळं चांगलं कळतं. म्हणजे हे प्रत्यक्ष शिष्य नाहीत पण स्तुती मात्र का करतात तर तिथे गेल्यावर ह्यांचं समाधान होतं आहे. असं करत सगळीकडं त्यांचं विश्वगुरुत्व प्रसिद्ध होऊ लागलं. म्हणोनी प्रसिद्धी कीर्ती गुरुनामाची अघटित शक्ती कल्याणपद सर्वाप्रती म्हणोनी म्हणती शांकरी. आता हे सगळी जी आहे ती कीर्ती वाढवणारी गुरुचं नामस्मरण आपल्या ठिकाणी एक प्रकारची काय आहे की जी शक्ती, ती शक्ती काही घटित नाही पण अघटित, की असं होईल का नाही होईल हे ध्यानीमनी नाही, ते कार्य ही शक्ती करून देते. हे कुठपर्यंत नेणार तर कल्याणप्रद, म्हणजे सगळ्याचं कल्याण करण्याकरता असणारी. त्याकरता ह्या विद्येला काय म्हटलं आहे तर शांकरी. शांकरी म्हणजेच अध्यात्मविद्या. हे अध्यात्मविद्या कुठून काय आहे तर ती म्हणती म्हणजे ती तिथपर्यंत नेते. आता या नावाला जास्त महत्त्व कुणी दिलं तर ज्ञानोबारायानं. कारण त्यांच्याकडं आदिगुरू कोण आहेत? आदिगुरू शंकरच आहेत. म्हणून शांकरी विद्या आदिगुरूपासून आली. आदिगुरू शंकर आहेत म्हणून आली काय अध्यात्मविद्या काय. पण हे कुठं घेऊन जाणारी विद्या आहे तर कल्याणप्रत, कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. हेची जाणावी विद्या एर सर्वा विद्या दावावया स्वसंवेद्या सर्वस्याद्या विलसत. तेव्हा ही खरी विद्या आहे. ही विद्या म्हणजेच आपल्याला परमात्मा स्वरूपाकडे घेऊन जाणारी, बाकी परमात्म्याकडं पासून दूर नेणाऱ्या सगळ्या अविद्या आहेत. आणि जी प्रत्यक्ष स्वसंवेद्य परमात्माचा अनुभवून देते ती खरी विद्या आहे. जैसी कनकावरी कांती गूळ गोडी निश्चिती दीप आणि दीप्ती ऐक्यपणे. आता त्याला उदाहरण दिलं की सोनं आणि चमक हे एकच, गूळ आणि गोडी एकच, दिव्या आणि दिव्याचा प्रकाश एकच. ते आदिजननी माया दयारूप जिची चर्या अक्षरभावे प्राणिया सदा निवृत्तीपणे. आता अशी असणारी की जिची मुळात काय आहे की जसं आता गूळ आणि गोडी, दिवा आणि तसं परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती, या दोन्ही गोष्टी आपल्याला या सगळ्यापासून परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत. ती आपल्याला मदत करत असते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.